मला सांगा, हा क्लास मोबाईल आहे. क्लासच्या आतमध्ये डेटा मेंबर्स असतात आणि मेंबर फंक्शन्स असतील. पॅटर्न लॉक हा प्रायव्हेट व्हेरिएबल आहे, प्रायव्हेट डेटा आहे आणि मोबाईल नंबर हा पब्लिक आहे. क्लासच्या आतमध्ये जेवढे मेंबर्स असतात ना ते मिनिमम 2 टाईपचे तरी असतात. एक असतं प्रायव्हेट, एक असतं पब्लिक. आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे आणि आधी iostream.h होती. इंटिजरची मॅक्सिमम कॅपॅसिटी असते 214 कोटी. सी मध्ये व्हॉइड मेन असतो, सीपीपी मध्ये इंट मेन असतो. ऑलरेडी जे सी आउट सी इन आहेत, जरी आपल्याला असं वाटलं ना की ते कीवर्ड्स आहेत, पण ते ऍक्च्युली कीवर्ड्स आहेत का? ते काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. कुठलाही डेटा डायरेक्टली बाहेर नाही दिसत रे, त्याला ऑब्जेक्ट बनवावा लागणार आहे. बरं चला लक्ष द्या. मला सांगा, आता आपण इथे एक्झाम्पल कशाचं लिहिणार होतो? काय बोललो आपण? क्लास काय लिहिणार आहोत? मोबाईल. आता मला सांगा रे, हे एक्झाम्पल मी जे तुम्हाला आता सांगितलं ते आपण परत एकदा बोलूया, ठीक आहे? चला मला सांगा, हा क्लास मोबाईल आहे. क्लासच्या आतमध्ये डेटा मेंबर्स असतात आणि मेंबर फंक्शन्स असेल. चला आपल्याकडे 2 डेटा मेंबर, एक पॅटर्न लॉक आणि दुसरा मोबाईल नंबर. आता सिंपल प्रश्न राहिला, पॅटर्न लॉक हा प्रायव्हेट व्हेरिएबल आहे, प्रायव्हेट डेटा आहे आणि मोबाईल नंबर हा पब्लिक आहे आणि इन्फो नावाचे एक मेंबर फंक्शन आहे. इन्फो आपण कसा करणार आहे? पब्लिक करणार आहे, त्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर प्रिंट करू शकतो, बरोबर? हे झालं आपलं रिअल टाइम एक्झाम्पल, कळतंय का? आता मला सांगा, पॅटर्न लॉक आपण प्रायव्हेट का केला? कारण एखाद्याला मोबाईल नंबर जरी दिला तरी त्याने माझ्या मोबाईलचा पॅटर्न नाही ओपन करायला पाहिजे. त्याला मोबाईल नंबर देऊ शकतोय, पण पॅटर्न लॉकचा सिनारिओ देऊ शकतो का? मी दाखवू शकतो का? नाही. हे लक्षात आलं का? म्हणजे याचाच अर्थ क्लासच्या आतमध्ये जेवढे मेंबर्स असतात ना ते मिनिमम 2 टाईपचे तरी असतात. एक असतं प्रायव्हेट, एक असतं पब्लिक. मग चला इथे लिहूया. चला माझ्यासोबत लिहू शकता तुम्ही. बघा मला सांगा, इथे काय लिहितो रे आपण? इथे हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. आता तुम्हाला हे पण माहिती असेल, आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे आणि आधी iostream.h होती, नंतर iostream आली. नेमस्पेस. मला सांगा बरं, प्रायव्हेट लिहावं लागतं का रे? काहीच नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट सीपीपी मध्ये प्रायव्हेट असतं, ठीक आहे? मग आपण इथे एक काम करूया. आता बघा लक्ष द्या, इथे आपण इंट स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग पॅटर्न लॉक माहिती आहे ना, स्ट्रिंग असू शकते किंवा आपण पासवर्ड पण टाकतो. पॅटर्न लॉक कुठल्याही पद्धतीचा असू शकतो, ग्राफिकल पण असतो नाही का, झिगझॅग वगैरे तुम्ही डॉट्स असे कनेक्ट करून करता, किंवा काही लोक काय करतात डिजिट्स ॲड करतात, पासवर्ड असतो म्हणजे तो ॲड केला जातो, असं पण असतं, ठीक आहे? काही डायरेक्ट फेस आय डीवरती असतं, आयफोन वगैरे, किंवा आता सगळ्याच फोनमध्ये ते आले. ऑथेंटिकेशन म्हणूया आता ह्याला, ठीक आहे? चला पण आता लक्ष द्या बरं का, मी आला आहे ना काय म्हणतो? स्ट्रिंग म्हणतो. बरं हे विसरलं नाही ना, स्ट्रिंग हा क्लास आहे. स्ट्रिंग हा क्लास आहे, मग मी त्याच्यासमोर स्टँडर्ड स्कोप रिझोल्यूशन का लिहिलं? तो स्टँडर्ड नेमस्पेसच्या आतमध्ये. परत सांगतोय, ज्यांना हे आठवत नसेल ना, तुम्ही लेक्चर मिस केले, म्हणजे हे मी डिटेलमध्ये शिकवलंय, बरोबर? वरती हॅश इन्क्लूड स्ट्रिंग लिहायची गरज नाहीये, ठीक आहे? स्ट्रिंग नावाचा क्लास आहे. आता मी काय करतो, ह्याला बोलतो पॅटर्न लॉक. तुम्ही हे एक्झाम्पल इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम प्रॉपर एक्झाम्पल आहे आणि हे छान पण जातं. तुम्ही ह्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगू शकता. इथे फ्रेंड फंक्शन पण तुम्ही ह्याच एक्झाम्पलला धरून सांगू शकता. आपण हेच एक्झाम्पलला फ्रेंड फंक्शनपर्यंत खेचूया, ठीक आहे? सेम एक्झाम्पल. चला आपण असं म्हणूया, 1010 हा पॅटर्न लॉक आहे, स्ट्रिंग आहे, पॅटर्न लॉक. मला सांगा, हा डेटा मी हार्ड कोडेड दिलाय. डेटा काय दिला? हार्ड कोडेड दिला. चला आता बघा इथे आलो. आता मला दुसरा एक डेटा द्यायचा आहे, तो कसा असेल रे? अरे बोला, पब्लिक आहे. काय डेटा होता आपला? पब्लिक, मोबाईल नंबर. मग आता तुम्हाला एक बरं हेच असतं, खूप लोकांचं आहे ना आता इथे घोळ होऊ शकतो, ठीक आहे? मला सांगा, आता मोबाईल नंबर इंटीजर घेतला, इंटीजरची मॅक्सिमम कॅपॅसिटी असते 214 कोटी. कळतंय ना? नक्की आठवतंय, ठीक आहे? आता समजा याच्यामध्ये अशी लोक आपण कन्सिडर करूया ज्यांनी हा टॉपिक मिस केलाय. त्यांच्यासाठी असं असेल की इंटमध्ये तर नंबर बसतो, पण आता मी तुम्हाला आपल्या क्लासचा नंबर लिहून दाखवतो, ठीक आहे? 7385092120 हा मोबाईल नंबर आहे, ठीक आहे? आता तुम्ही जर बघितलं ना, याच्यामध्ये किती डिजिट टोटल इंटीजर हे किती आहेत? नंबर्स किती आहेत? 10 आहेत. पण हा जर बघितला तर तो 738 कोटी बनतोय. जर नंबर म्हणून घ्या, मोबाईल नंबर म्हणून नका घेऊ, नंबर म्हणून 738 CR, बरोबर काय? 738 कोटी 50,92,120 एवढं तर वाचता येत असेल. तू म्हणाल एवढे पैसे माझ्याकडे आले ना, मी का लक्ष? अरे माझ्याकडे पण नाही तेवढे, पण येणार, ठीक आहे? येतील तुमच्या आशीर्वादाने,
ठीक आहे, बरं असो. चला, हा नंबर आहे ना ओव्हरफ्लो नंबर आहे. आता ना आपला पॉईंट भरकटू शकतो, पण मी तरी पण आहे ना थोडक्यात हे सांगून ठेवतो. तुम्हाला माहिती आहे का, जर मी हा कोडला कंपाईल केला डायरेक्टली, तर इथे ना इथे आधी एक इंट मेन लिहून टाकतो. बरं, सी मध्ये वॉइड मेन असतो, सीपीपी मध्ये इंट मेन असतो. ठीक आहे, रिटर्न 0 असतो इथे. ठीक आहे, आता एवढाच कोड लिहिलाय. आता हा वरती आपण क्लास लिहिलाय ना, मी याला कंपाईल करून दाखवतो, थोडं लक्ष द्या. बरं, C++च्या कंपायलरचं नाव G++. ठीक आहे, हां, व्हेरी गुड. हे टर्मिनलवर करतो एवढं, तर कोणी असं नाही ना, हे तू कुठं म्हणजे फ्लश नाही ना केलंय एक्झाममध्ये सगळं. हां, ठीक आहे, चला, हे महत्त्वाचं आहे. आता इथे ना आम्ही तुम्हाला एवढं सांगतोय, ॲक्च्युअल शिकणारी लोक आणि जी ना रट्टा मारणारी किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज थोडक्यात क्रॅश कोर्स, हे ना इग्नोर मारतात. पण तुम्हाला माहिती आहे ना, हे आपल्या टिकटिक वाजत राहणार. पण टिकटिक वाजायला आता ही कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही ना. आता तुम्ही बघा ना, हा ओव्हरफ्लो करतोय, तो काय म्हणतोय, इंटची कॅपॅसिटी नाही आहे 738 कोटी डेटा ठेवण्याची. इंटची कॅपॅसिटी 214 डेटा ठेवणे, 214 कोटी डेटा एवढीच असू शकते. मग तो बोलतोय की मी ह्याला रॅपअप करेन. काय करेल? रॅपअप म्हणजे राऊंड अप करेन आणि ही व्हॅल्यू येईल. कळते ना रे? आता रॅपअप तुम्हाला माहिती पाहिजे बरं का, मायनस पासून परत सुरू होतो. चला, मग मी काय करतो, ऑलरेडी माहिती आहेत ना गोष्टी, चुका होऊ शकतात, तर आपण एक काम करूया ना, ह्याला लॉंग करूया. लॉंग कळते ना? एकदा आहे ना आपण एक काम करूया, मला ना तुम्हाला जर याचा ओव्हरफ्लोचा नंबर हा जर लक्षात आहे, तर इथे ना मी अजून एक एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, हां बघा बरं, इथे मोबाईल नंबर 1 म्हणतो नमलोक. हां, बघा, आता मला सांगा, हे दोन व्हेरिएबल वेगळे झाले की नाही? एक मोबाईल नंबर आहे, एक मोबाईल नंबर 1 आहे. मग आपण इथे ना तो ॲक्च्युअल त्याचा नंबर घेऊया जो ओव्हरफ्लो होण्याच्या आधीच आहे. सांगा, 2147483647, हा ओव्हरफ्लो होण्याच्या आधीचा नंबर आहे. आता बघा बरं, मी ना हा कोड परत कंपाईल करतो. एकालाच वॉर्निंग आहे, दुसऱ्याला आली का वॉर्निंग? पण हा जर डेटा, आता तुम्हाला माहिती आहे, इथे जर मी 8 केला तर ओव्हरफ्लोची एरर नाही देत, तो स्वतःहून रॅपअप करेल. कारण ओव्हरफ्लोला एरर पण कधी देतो माहिती आहे का? जेव्हा खूप मोठा नंबर आहे. कळते का रे? बघा, एक्झाम्पल सहित सांगतो. हा तो इंटरनली आहे ना, ह्याला मायनसमध्ये घेऊन जातो, पण ह्याच्यासाठी वॉर्निंग नाही देणार आपल्याला. बघा ना, दिसलं का? एकच वॉर्निंग आहे. पण तुम्ही तुमच्या डोक्यात येऊ शकतो, अरे पण मास्टर ओव्हरफ्लो झालं ना. अरे ओव्हरफ्लो झालेलं असलं ना तरी त्याची कॅपॅसिटी बघा ना. तो काय म्हणतोय, अनसाइंडमध्ये हा बसतोय. जर मी त्या इंटिजरला अनसाइंड केला ना, त्याची रेंज डबल होते, आणि तो डबलमध्ये बसणारा नंबर आहे ना, म्हणून त्याला वॉर्निंग नाही दिली. पण 738 कोटी हा डबलमध्ये तरी बसतोय का? तो ओव्हरफ्लो नंबर आहे. हे कळलंय ना नक्की? चला, हा आपला टॉपिक नाही आहे ॲक्च्युली, पण ते आपलं घाणेरडी सवय तुम्हाला माहितीच आहे. चला, मग आता इथे ना एक काम करूया, इंटला प्रॉब्लेम येतोच आहे ना, तर इथे काय करूया, लॉंग करूया. डन. आता मला सांगा, आता कंपाईल करूया. रिअल टाइम एक्झाम्पल रेडी झालं आपलं. चला, मग सांगा बरं, याच्यामध्ये हा क्लास आहे, क्लासमध्ये तुम्हाला डेटा मेंबर्स दिसत आहेत. अरे दिसत आहेत की नाही? एक डेटा मेंबर प्रायव्हेट आहे, एक कसं आहे, पब्लिक आहे. जर मला सांगा हे प्रायव्हेट आहे, तरी मी ह्याच्यासमोर असं प्रायव्हेट पण लिहू शकतो की नाही? हे माझ्यासाठी ऑप्शनल आहे. जर आपण काहीच नाही लिहिलं तर अख्खा क्लास प्रायव्हेट असू शकतो, आतमधला डेटा. मग आपल्याला ते पब्लिक जर लिहायचं तर आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं, पब्लिक कोलन. ठीक आहे, कळतंय ना? हे माहिती आहे ना? हां, मग आता मला सांगा, हा जर कोड मी असा लिहिलाय, ठीक आहे, आता हे दोन आहे ना मेंबर, डेटा मेंबर्स आहे. आता आपण एक काम करूया, एक मेंबर फंक्शन लिहूया. ठीक आहे, पण आधी आहे ना क्लासवर ना ऑब्जेक्टला उडी मारूया. क्लास इनफ कळलाय का? कळलाय ना? मग चला, क्लास पण कंप्लीट करायचाच आहे, तर मग आपण असं एक लिहून ठेवूया. एक आहे ना वॉइड इन्फो नावाची मेथड लिहूया. मेथड म्हणण्यापेक्षा मेंबर फंक्शन म्हणूया. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, बाहेरून जेव्हा कोणी आहे ना या मेंबर फंक्शनला ॲक्सेस करेल ना, तेव्हा मला फक्त मोबाईल नंबर दाखवायचा आहे. मला त्याला पॅटर्न दाखवायचं आहे का? पॅटर्न माझं प्रायव्हेट व्हेरिएबल आहे ना, ते मला दाखवायचं नाही आहे. म्हणजे बाहेर डेटा काय दिसला पाहिजे यासाठी आपण विचार करतोय. बरं, हे सगळ्यांना माहिती असेल, मी लिहिताना असं लिहितो कोड, स्टँडर्ड स्कोप रिझोल्युशन. मी युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड लिहित नाही. असं लिहितो मी का? कारण मी ह्याचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कारण सांगा. ऑलरेडी जे सी आउट सी इन आहेत, जरी आपल्याला असं वाटलं ना की ते कीवर्ड्स आहेत, पण ते ॲक्च्युली कीवर्ड्स आहेत का? ते काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काही नाव असू शकतं, आणि ऑब्जेक्टचं नाव आपण दुसरीकडे पण वापरू शकतो वेगळ्या सिनारिओमध्ये.
पण आता हे तुमच्या लक्षात येते का मला सांगा? बऱ्याचशा लोकांना हा भ्रम असतो की सी आउट मी व्हेरिएबलचं नाव देऊ शकत नाही. देऊ शकता. जर तुम्ही युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड वरती नाही करताय, डायरेक्टली स्टँडर्ड लिहिताय, तर तुम्ही हा सी आउट आणि व्हेरिएबल मधला सी आउट डिफरन्शिएट करू शकता. अरे कळतंय ना? त्यांच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट आहे आपण डिटेलमध्ये सांगू शकतो. ठीक आहे, पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता चला येऊया इथे पिक्चरमध्ये. आता मोबाईल नंबर दाखवला. आता सगळ्यांनी पिक्चरमधला लक्ष द्या. आता भारी मला सांगा रे, पहिली गोष्ट एकदम सोपं. क्लासमध्ये जर तुम्ही नोटीस करा बारकाईने 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? 3. एक प्रायव्हेट आहे आणि 2 पब्लिक आहेत. आपलं घरामध्ये पण आहे ना, टीव्ही पब्लिक आहे असं आपण म्हणतोय, बरोबर की नाही? फॅन पब्लिक आहे. पण राह चलता म्हणजे बाहेरून, घराच्या बाहेरून जाणारा कोणीही व्यक्ती येऊन घरात येऊन फॅन आणि टीव्ही चालू करू शकत नाही. कोणीही नाही चालू करू शकत. यासाठी त्याला घराची चावी असणे गरजेचे आहे किंवा त्याला घराचा तो ॲक्सेस असणे गरजेचं आहे जो की त्याला ऑब्जेक्ट बनवल्यावर मिळतोय. मग आता बघा बरं, मी इथे एक काम करतो, प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. 2 गोष्टी आहेत ना इथे पब्लिक आहेत. मी काय करतो, बाहेरून ह्या 2 गोष्टी ॲक्सेस करायचा ट्राय करतो. इथे उचलला, याला पेस्ट केला. मला सांगा मी इथे काय प्रिंट करतो रे? मोबाईल नंबर. हा ॲक्च्युली त्या क्लासच्या आतमधला आहे, तो पब्लिक आहे. पब्लिक तर बाहेर दिसतो, पण ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय नाही. मग आता पटपट पोपटासारखं बोलायचं. इथं एरर येणार एवढं तर माहिती आहे. किती लोकांना एक्झॅक्ट एरर माहिती आहे की काय येणार आहे? त्यांनी हातवर करायचा. चला ताट हातवर करा. ठीक आहे, गुड. बाकीचे बरं एकत्र बोलू. प्रायव्हेट विद इन दिस कंटेक्स्ट. मोबाईल नंबर नॉट डिफाइंड इन दिस स्कोप, नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. मग आता काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो की अरे यार ह्याला एरर नाही पाहिजे कारण हा क्लासमधली गोष्ट तर पब्लिक आहे ना, मी पब्लिक गोष्ट ॲक्सेस करतोय. प्रायव्हेट करत असतो तर गोष्ट सिनारिओ वेगळा आहे असं काहींचं म्हणणं असेल. पण अरे मित्रांनो, क्लासमधला कुठलाही डेटा डायरेक्टली बाहेर नाही दिसत रे, त्याला ऑब्जेक्ट बनवावा लागणार आहे. आणि जर इथंच 2 पिक्चरमध्ये गोष्टी येतात, एक म्हणजे इन्स्टन्स आणि एक म्हणजे स्टॅटिक. स्टॅटिक गोष्टी डायरेक्टली ॲक्सेस होतात, पण त्याला पण नुसतं लिहून चालत नाही, त्याला क्लासचं नाव द्यावं लागतं. हे आपण पुढे बघणारच आहोत पॉईंट, पण आता हा कव्हर करूया. चला, ज्यांच्या डोक्यात आहे काय एरर होता, एक्झॅक्ट एरर आठवतोय? मोबाईल नंबर नॉट डिक्लेअर इन दिस स्कोप, ही एरर असणार आहे नक्की ना? मोबाईल नंबर वॉज नॉट डिक्लेअर इन दिस स्कोप म्हणजे याचा अर्थ त्याला मोबाईल नंबर दिसतच नाहीये. मग आपण बोलू आईला पण सर क्लासच्या आतमध्ये आहे ना. क्लासच्या आतमध्ये आहे हे सांगण्यासाठी आपल्याला क्लासचा काय बनवावा लागेल? ऑब्जेक्ट बनवावा लागेल.